राम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याने अयोध्येत मोठी खळबळ उडाली आहे। राम मंदिराच्या दानपेटीतून नेमके किती पैसे गायब झाले आणि याला जबाबदार कोण होतं या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना अयोध्येतील मंदिर व्यवस्थापनातच आता मोठा बदल झालाय। अनेक वर्ष ट्रस्टचे सरचिटणीस असलेल्या चंपत राय यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून त्यांच्या जागी नवीन व्यक्तीची निवड करण्यात आली आहे। आता ही निवड नेमकी कोणाची आहे आणि कशासाठी करण्यात आली आहे आपण सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर घडलं असं, अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी दिलेल्या देणगीतून सुमारे 7 ते 7.5 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। समाजवादी पक्षाचे माजी आमदार पवन पांडे यांनी हा आरोप केल्यानंतर हे प्रकरण प्रचंड तापलं। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत कठोर भूमिका घेतल्यानंतर 14 जूनला 3 सदस्यीय विशेष तपास पथक म्हणजे ज्याला आपण SIT म्हणतो ते स्थापन करण्यात आलं आणि SITने 23 जूनला आपला अहवाल सादर केला आणि त्यानंतर 25 जून पासून अटक सत्र सुरू झालं। आतापर्यंत या प्रकरणात 8 जणांना अटक झाली आहे। त्यात सर्वात धक्कादायक नाव आहे ते म्हणजे चंपत राय यांचा वैयक्तिक चालक राम शंकर यादव उर्फ टिन्नू यादव याचं। अटक झालेल्यांकडून जवळपास 80 लाख रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत आणि या प्रकरणात SBIचे काही कर्मचारी सहभागी असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली आहे। पुढे गुरुवारी उशिरा रात्री 8 आरोपींना अटक झाल्यानंतर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिला। दोघांनी आपला राजीनामा ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांच्याकडे सादर केला। मंदिर बांधकाम प्रभारी गोपाल राव यांनाही व्यवस्थेतून बाहेर काढण्यात आलाय। सोमवारी 6 जुलैला झालेल्या ट्रस्टच्या महत्त्वपूर्ण बैठकीत चंपत राय यांचा हा राजीनामा औपचारिकरित्या मंजूर करण्यात आलाय असं म्हटलं जात आहे। आता मुख्य मुद्दा म्हणजे चंपत राय यांच्या जागी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री बजरंग बागडा यांची नवे महासचिव म्हणून निवड झाली आहे। राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील लोसल गावचे मूळ रहिवासी असलेल्या बागडा यांनी सरकारी शाळेत शिक्षण घेतलंय आणि राजस्थान बोर्डात राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवलं होतं। पुढे जयपूरच्या नामांकित युनिव्हर्सिटी कॉमर्स कॉलेजमधनं BCom केल्यानंतर ते चार्टर्ड अकाउंट म्हणजे CA झाले आणि प्रशासकीय अनुभवाच्या बाजूने त्यांच्याकडे पाहिलं तर बागडा हे नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड म्हणजेच नाल्कोचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ज्याला आपण CMD म्हणतो ते होते। त्यामुळे नाल्को आणि राईट्स लिमिटेडमध्ये त्यांनी वित्त संचालक म्हणजेच डिरेक्टर फायनान्स आणि मुख्य वित्तीय अधिकारी म्हणजेच CFO म्हणूनही काम केलंय। नाल्कोमधून स्वच्छेनी निवृत्ती घेतल्यानंतर ते पूर्णपणे विश्व हिंदू परिषदेच्या कामात सक्रिय झाले। पुढे फेब्रुवारी 2024 मध्ये अयोध्येत झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या बैठकीत त्यांची आंतरराष्ट्रीय महामंत्री म्हणून निवड झाली होती। म्हणजे त्यांच्या निवडीमागचा नेमका तर्क काय तर असं म्हटलं जात आहे की देणगी घोटाळ्यानंतर मंदिर ट्रस्टला आर्थिक व्यवस्थापन आणि पारदर्शकता याबाबत विश्वसनीय प्रशासकीय चेहऱ्याची गरज होती आणि CA प्लस माजी CMD असा अनुभव असलेले बजरंग बागडा त्यासाठी योग्य उमेदवार मानले गेले असं अनेक स्रोतांनी नोंदवलंय। पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवाय। वेगळ्या वृत्तसंस्थांच्या बातम्यांमध्ये थोडा फरक आहे। काही स्तोत्रांनुसार बैठकीत बागडा यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब झालाय, मात्र काही अहवालांनुसार बागडा यांच्या नावाची औपचारिक घोषणा अद्याप झालेली नाहीये आणि याबाबतचा अंतिम निर्णय 19 ते 20 जुलैला दिल्लीत होणाऱ्या विश्व हिंदू परिषदच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत होऊ शकतो असंही बोललं जात आहे। काही वृत्तांमध्ये ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांनाही अंतरिम महासचिव म्हणून जबाबदारी दिली जाऊ शकते असा उल्लेख आहे। त्यामुळे बागडा यांचं नाव सर्वाधिक आघाडीवर असलं तरी अंतिम आणि औपचारिक घोषणा येणं अजूनही बाकी आहे, हे लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे। शेवटी तुम्हाला काय वाटतं? चंपत राय यांच्या राजीनाम्यानंतर मंदिर ट्रस्टची विश्वासार्हता पुन्हा उभी राहील का? आणि बागडा यांची नियुक्ती हा फक्त प्रशासकीय बदल आहे की यामागे आणखीन काही राजकारण आहे? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला।